नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. डे विथ लीडर या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात नागपुरात नितीन गडकरींचा प्रचार नेमका कसा चाललाय ते. आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत दिवसभर फिरून त्यांच्या प्रचाराचा घेतलेला हा धावता आढावा. न्यूज 18 लोकमतच्या डे विथ लीडर या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी. नितीन गडकरी हे नागपुरातून दुसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवत आहेत आणि या ठिकाणी आपण आपला दिवस सुरू झाला सकाळी. नितीन गडकरी या ठिकाणी बाहेर पडत आहेत आणि नितीन गडकरी बाहेर पडण्याच्या आधीच या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते जे आहेत त्यांची वाट पाहत आहेत. शेकडो कार्यकर्ते यांच्या घरी दाखल झालेले आहे आणि यासोबतच आज विशेष या ठिकाणी कॅम्पेन सुरू आहे आणि मैं भी चौकीदार या कॅम्पेन अंतर्गत जवळपास 1000च्या वर या ठिकाणी चौकीदार जे आहेत ते नितीन गडकरींना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहे. आपण पाहू शकतो नितीन गडकरींचा प्रचार हा गेल्या 1 महिन्यापासून सुरू आहे आणि नागपुरात गेल्या 15 दिवसापासून हा प्रचार जो आहे हा जोरात सुरू आहे. रॅली सुरू आहे आणि रॅलीच्या माध्यमातून नितीन गडकरी हे घरोघरी जात आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहे आणि या 6 विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये नितीन गडकरी ठिकठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. सुरक्षा आहे, Z+ सुरक्षा नितीन गडकरींना, पण Z+ सुरक्षा जरी असली तरी नितीन गडकरी कुठल्याही पद्धतीनं ही सुरक्षा जी आहे ही सुरक्षा त्यांच्या आणि लोकांच्या संपर्काच्या मध्ये येऊ देत नाही आहे. त्यामुळे नितीन गडकरींचं आता या ठिकाणी लोक जे त्यांना भेटायला आलेले आहे त्या लोकांना आधी भेट घेत आहेत आणि या ठिकाणी प्रत्येकाला भेटण्याचा ते प्रयत्न करतायत. नितीन गडकरींना विचारूया की या ठिकाणी सर हे सांगा, आज या ठिकाणी बाहेर चौकीदार खूप सारे आलेले आहेत आणि डे विथ लीडर मध्ये तुमचं स्वागत आहे आणि या ठिकाणी डे विथ लीडर मध्ये स्वागत आहे आपलं. चौकीदार ही शेकडो आलेले आहेत बाहेर समर्थन करायला आणि लोकही पाहतोय एवढी गर्दी आहे. सुरुवात झाली आता मला रॅलीला जायचं आहे कारण आता सकाळी रॅली पूर्व नागपूरमध्ये आहे आणि लोकांचा खूप चांगला सहयोग आहे. आदरणीय नितिन गडकरी आज सभी के दरबार में आप सभी के घर के सामने आए हैं. आप सभी का आशीर्वाद देने के लिए अपना आशीर्वाद दीजिए. भाइयों को आशीर्वाद दे. रोड शोच्या माध्यमातून घरोघरी आणि लोकांना अभिवादन करतायत आणि हात दाखवून अभिवादन करतायत नितीन गडकरी आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं नागपूर सारख्या 40 लाख लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये शक्य नाही आहे. त्यामुळे आता या ठिकाणी नितीन गडकरी हे या प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येकाला अभिवादन करतायत आणि या अरुंद रस्त्यातून सुद्धा वाट काढत हा प्रचार जातोय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो नितीन गडकरींच्या या रॅलीला आता मोटरसायकल्स आणि बाईकच्या माध्यमातून सुद्धा लोक पाठिंबा देतात. आपण या ठिकाणी मागेही पाहू शकतो या रॅलीमध्ये नागरिक सहभागी झाले. दही बाजार पूल आहे आणि या दही बाजार पुलावरून आता हा संपूर्ण या ठिकाणी रॅली जी आहे ही सगळी चालली आहे आणि रॅलीमध्ये महिलाही मोठ्या संख्येनं आहे आणि फेटे घालून सुद्धा महिला आलेल्या आहेत. त्यांचा उत्साह आपण पाहू शकतो की दिसतोय आणि नितीन गडकरी यांच्या समर्थनासाठी हा रोड शो आयोजित करण्यात आला आणि रोड शो मध्ये बाईक्स, मोटरसायकल, स्कूटर्स घेऊन सुद्धा मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले. नितीन गडकरींचा रोड शो आता पूर्व नागपुरात आहे आणि कळमना परिसरामध्ये आपण आता आहोत. गल्ली बोळातून मी ज्या गाडीवरती उभा आहे, प्रचार रथावरती उभा आहे, टेम्परेचर 42 डिग्रीच्या वर आहे तरी सुद्धा न थकता नितीन गडकरी प्रचार करताय. नितीन गडकरी आपल्या सोबत आहे. सर हे सांगा, या ठिकाणी तुम्ही आला, गल्ली बोळातून ही गाडी जाते, प्रचार रथ जात आहे आणि हजारोंच्या संख्येने या ठिकाणी भाजपचे लोक आहे आणि त्यासोबत सामान्य नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने आहे. आपण ज्या परिसरातून आहोत याच परिसरामध्ये आपण पाहू शकतो विकासाची कामं सुरू आहे, ब्रिजेस सुरू आहे. काय तुमच्या भावना आहे? विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवता जाते कारण की या ठिकाणी विरोधक जे आहे वेगळा विषय घेऊन येत आहेत. मी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही.
सगळ्या जनतेला आपलं मानलं आणि अक्रॉस द पार्टी लाईन कामं केली. त्यामुळे इथे जातीवादाचं राजकारण कधीच चालणार नाही. लोकांचं प्रेम, शुभेच्छा, त्यांची माझ्याबद्दलचं अपेक्षा, हेच माझं सगळ्यात मोठं प्रेम आहे. लहान लहान मुलांपासून घेऊन उन्हातान्हात लोक उभे आहेत, हेच त्यांचं प्रेम, हीच माझी पूर्ती आहे. या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येनं येत आहेत, हार घेऊन येत आहेत. गाठी म्हणजे साखरेचा हार जो असतो ते गाठ्या सुद्धा घेऊन येतात. गुढीपाडवा आहे आणि नागपूरमध्ये साखरेचा हार गाठ्या देण्याची परंपरा आहे. सर, साखरेचा हार घेऊन लोक येत आहेत, गाठ्या म्हणतो आपण त्यांना. आणि या ठिकाणी विजय जो आहे तो विजयाबद्दल काय अपेक्षा आहे तुम्हाला? मतमोजणीचं केंद्र या ठिकाणी जवळच आहे कळमना. विजयाचा माझा 101% पक्का आहे. फक्त मार्जिन किती राहणार ते आहे. मी लोकांना विनंती केली की मला यावेळी 5 लाखाच्या मार्जिनने विजय करा. बघूया काय होतं. शौचालय है अब हर घर में, हम स्वच्छता अपनाएंगे, सबको मजा अब जीने में दिक्कत सोचती है क्योंकि अपना मोदी आए आपका आशीर्वाद नागपुर के लिए विकसित होगा, नागपुर के लिए उपयोगी होगा. आज ये नीतीश गडकरी के साथ होगा, उसको जरूर जुड़ा रखना दो. मोदींच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला कोणतं खातं मिळावं अशी अपेक्षा? कोणतं खातं द्यावं हा प्रधानमंत्र्याचा अधिकार असतो. जे खातं मिळेल तिथे काम करू. शेवटी खातं मिळणं न मिळणं, कोणतं देणं हे सगळं त्यांचा अधिकार. सॉलिड वेस्टमध्ये तुमचा अभ्यास आहे. तुम्ही प्रत्येक भाषणामध्ये इथेनॉल, LNG आणि सॉलिड वेस्टबद्दलही खूप काम करता. सर, इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट 3 गोष्टी महत्त्वाच्या. इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटमध्ये वॉटर पोल्युशन आणि एअर पोल्युशन याच्यामुळे आपलं खूप नुकसान झालं. विशेषतः आज आपल्या इथे अनेक रोगराई ज्या फैलल्या आहेत, लोकांच्या स्वास्थ्यविषयक ज्या अडचणी, याचं कारण आमची एन्व्हायरमेंट चांगलं आहे. जर आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, लिक्विड वेस्ट मॅनेजमेंटचं नीट सायंटिफिक रीतीने काम केलं तर कन्व्हर्शन ऑफ वेस्ट इन टू वेल्थ हे शक्य आहे. आणि म्हणून नागपूर महानगरपालिका 100 कोटी रुपये कमवतो सिवेज वॉटर विकून. आता आम्ही 180 कोटी कमवतो. त्या पाण्यातून गॅस काढणार, त्या गॅसवर बसेस चालणार. त्यामुळे एकंदरीतच सायन्स आणि रिसर्च याचा उपयोग करून आपण वेस्टचं कन्व्हर्शन वेल्थमध्ये करून आपण एन्व्हायरमेंट चांगलं करू शकतो. आणि आपलं एन्व्हायरमेंट चांगलं करण्याकरता या गोष्टीकरता प्राधान्य मिळालं पाहिजे असा माझा प्रयत्न आहे. मंत्रालय सध्या नाही आहे, वेस्ट मॅनेजमेंट हे मंत्रालय सध्या नाही, असं काही मंत्रालय व्हावं अशी काही अपेक्षा? मला असं वाटतं की सॉलिड वेस्ट आणि लिक्विड वेस्टचं 5 लाख कोटी रुपयाचं कमीत कमी इंडस्ट्री होऊ शकते. त्याच्यातून खूप नवीन नवीन पर्याय तयार झाले आणि मला असं वाटतं हे जर केलं तर रोजगार मिळेल, इकॉनॉमीला देखील उपयोग होईल आणि इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट पॉईंट ऑफ स्वच्छताचा मी म्हणतो की कचऱ्यात व्हॅल्यू क्रिएट करा. म्हणजे कचऱ्याकरता लोक भांडले पाहिजे, ते शक्य आहे. जगातली सगळ्यात मोठी भारतीय लोकशाहीचा हा उत्सव जोरात सुरू आहे. या लोकशाहीत प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेण्याचा अधिकार आहे. नितीन गडकरी हे नागपुरातून दुसऱ्यांदा उभे आहे. गेल्या वर्षी ते खासदारकीला उभे होते आणि 2.25 लाखांनी निवडून आले होते. यावेळी नितीन गडकरींचा प्रचार जोरात आहे. डे विथ लीडर या कार्यक्रमामध्ये आपण सकाळपासून रात्रीपर्यंत नितीन गडकरींच्या प्रचाराचा आढावा घेतला. आता 10 वाजले आहे. नितीन गडकरींची ही शेवटची सभा आहे आणि या सभेनंतर नितीन गडकरी हे कार्यकर्त्यांसोबत, नेत्यांसोबत आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकी घेतील आणि रात्री 1:30 ते 2:15 वाजेपर्यंत हा प्रचार असाच अप्रत्यक्षपणे सुरू राहणार आहे. व्हिडिओ सुनील लोंढेसह प्रवीण मधवकर, लोकमत, नागपूर.